अथर्व सगळं घेतलंय ना आता? हो आई. हा नाहीतर पुन्हा इथे काहीतरी विसरायचा आणि मला उद्या सकाळी पुन्हा यायला लागेल इथे. राधिका आता काहीही टेन्शन घेऊ नकोस. अगं दप्तर मी भरलंय, काही उरलेलं नाही. भर आता नेहाला थँक्स म्हण. तिने नोट्स दिल्या म्हणून हे सगळं घेता आलं आपल्याला. थँक्स नेहा. हे काय थँक्स वगैरे? अगं कोणीतरी काहीतरी करताय आपल्यासाठी तर थँक्स नको म्हणायला? अथर्व आई एवढा उशीर झाला आहे, अथर्वाला 2 घास खाऊ दे ना. आई प्लीज नका ना आता जेवायचा आग्रह करू. सरिता तुला माहिती आहे ना तिच्या घरी पाहुणे येणार आहेत. मी पाहुणे येणार आहेत विसरले मी. तेच तर. आणि आता वेळेत घरी नाही पोहोचले तर हा वेळेत झोपणार नाही. उद्या पुन्हा परीक्षा आहे, वेळेत उठणार नाही म्हणून निघते ना. हो बेटा काळजी घे. चला चल ग नेहा. चल नेहा बेस्ट ऑफ लक. बाबू सांभाळून आता. चला आई सामान. चला येतं. खाऊ जा. बिचारी अथर्व मग उगाच तिचा वेळ गेला का? अहो वेळ सार्थकी लागला का नाही? अथर्वाचा अभ्यास झाला का नाही? मग तुम्ही आता उगीच याबद्दल विचार करत बसू नका बरं. चला जेवण वाढते, झालाय स्वयंपाक. या राधिकाला घरी जायला जरा जास्तच उशीर झालाय. काहीही असलं तरी सासर आहे ते. कधी कोण काय बोलेल ते सांगता येणार नाही. तर सरिता म्हणते की राधिकाचा आता विचार करत बसू नका. पण मला माहित आहे ना ही पण आता तिचा तेवढाच विचार करत असणार. हा दादा हे पैसे मोजरे पैसे. नाही मी बरोबरच आणले. तुम्ही म्हणजे घ्या मोजून घ्या, तसं काही नाही. बरोबर आहे साहेब, पैसे मिळाले. ओके आम्ही निघतो मग आता. चला रे. थँक्यू. आणि सुलक्षणामुळे अजून काय काय बघावं लागणार आहे ना. जाऊ दे, माझ्याच कर्माचे भोग आहेत, मलाच भोगावे लागतील. अरे अथर्व तू कसा आहेस? तू किती दिवसांनी भेटतोस मला? बाबा मी मस्त आहे, तुम्ही कसा आहात? मी बरं आहे बाळ. अथर्व आपल्याला उशीर होतोय. चल. राधिका एवढं काय बोलतोच आहे ना त्याच्याशी? बोलायचं पण नाही का? तुझा मुलगा आहे तसा माझाही मुलगा आहे ना. आणि जरा वेळ बोललो तर काही आभाळ नाही कोसळणार आहे. नाही आभाळ कोसळेल की नाही ते मला माहिती नाही, पण आम्हाला उशीर होईल आणि सगळेजण वाट पाहतील. आणि उशीर झाला तर आता त्याची काळजी करणारी माणसं आहेत. मुद्दाम करतेस ना? मुद्दाम करतेस ना मला जळवायला? ही माझी सवय नाही, ही तुमची सवय. मला उगीच वाद घालायचा नाहीये. अथर्व चल. 2 मिनिटं बोलून दे ना बाबाशी. अथर्व आपल्याला उशीर होतोय. चल. तुला करायचा तेवढा माज कर राधिका. तर गुरुनाथ सुभेदार त्याची नवीन इनिंग सुरू करतोय. सगळा माज नाही उतरवला ना तो बघच. सॉरी सौमित्र, आम्हाला उशीर झाला. कुठे माया? नाही थांब. माया नाहीये आणि तुझ्या राधाला माझ्या वेळेची काही कदर नाही असं म्हणून निघून गेली आहे ती. त्यामुळे सोड जाऊ. खरं सौमित्र ती खरंच निघून गेली का? कशाला खोटं बोलेन राधा तुझ्याशी? तू तिचा नंबर दे. अरे याची परीक्षा होती ना, यांनी सगळ्या नोट्स हरवल्या. जाऊ दे ना, सोड ना, आता गेली ती, जाऊ दे, सोडून दे. तिचा नंबर दे, मी फोन करते तिला. मी तिला सॉरी म्हणते, नंबर दे ना प्लीज. घे. सांग ना. सांगतो. का हसतोयस तू? काय रे मस्करी करत होतो ग राधा.
मी जे काय सांगतो त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतच नाही, मला जाम आवडतं. ती चिडली नाहीये माझ्यावर? अगं नाही ग बाई, मस्करी करत होतो, अजिबात चिडली नाहीये. बेस्ट फ्रेंड आहे माझी ती अशीच असते, हसत असते, ती अजिबात चिडत नाही. खरं सांगतोस ना? अगं हो ग बाई. नाही तरी सुद्धा तू मला नंबर देऊन ठेव, मी तिला उद्याला फोन करते किंवा मी स्वतः जाऊन भेटते तिला. राधा ऐक, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचं असं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. हा, ती काही दिवस असणार आहे इथेच, होईल तुमची भेट. ओके, आता टेन्शन घेऊ नकोस. नाही टेन्शन नाही, पण मी फोन करणार. हो कर, पण आता शांत हो. हा, असं नाही टेन्शन घ्यायचं प्रत्येक वेळेला. हो की नाही रे अथर्व? हो काका. हा बघ, त्याला काय जाते हो काका म्हणाला, याच्यामुळे उशीर झालाय. नोट्स हरवल्या नसते ना तर ही वेळ आधीच नसती. ए अथर्व, ठीक आहे ना, एवढं काय, नोट्स हरवल्यास ना फक्त, असं टेन्शन नाही घ्यायचं. तुला माहितीये का, मी तुझ्या एवढा होतो ना तेव्हा अख्खं दप्तर हरवलं होतं. अरे खरंच काका? एकदा नाही 2दा हरवलं होतं दप्तर. खरंच काका? तू याला काहीतरी सांगू नकोस बर का, नाही हा स्वतः हरवून येईल. हे बघ, यापुढे असं चालणार नाही. हा, असा हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही, कळलं? हो. हा. अरे गुरु, अरे तुझा फोन लागत नाही कालपासनं. कुठेस तू? तुला माहिती ना खेड्या, मी ऑफिस मध्ये होतो, मग कशाला फोन ट्राय करत होतास? अरे माझं सोड, तू आत्ता फोन कशाला केलाय ते सांग आधी. अरे या दोघी कालपासून घरीच नाही आलेल्या, गायब आहेत कुठेतरी, मला काही कळतच नाही कुठे गेल्यात. करेक्ट ठिकाणी फोन केलायस तू. म्हणजे काय म्हणजे? अरे ती मम्मा म्हणते ना, कुंपणाची धाव सरड्यापर्यंत. काय? नाही, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तसंच झालंय. त्या दोघी इथे आल्यात माझ्या घरी, बाहेरच्या खोलीत ठाण मांडून बसल्यात. अच्छा, त्या दोघी तिकडेत तर. बर बर बर. एवढं लाईटली घेऊ नको. हा, तुझं बरं आहे यार, तुला नोकरी लागली आहे. मी चड्डी बनियान विकून स्वतःच पोट भरतोय रे. यांना कसं पोचणार आहे मी? हा, अरे इथे चड्डी बनियान ठेवायला जागा नाहीये, यांना कुठून ठेवू? खेड्या एक काम कर, दरवेळेला तू मला सल्ला देतोस ना, आज आता माझा सल्ला एक, मी तुला एक कमाल सल्ला देतो. काय सांगतोस? अरे कमाल आयडिया आहे. मी तुला जे सांगितलं ना तेवढं कर, आणि केलंस की मला फोन करून कळव. ओके? करेक्ट आहे. ओके, बाय बाय. शनू बेबी आणि मम्मा, आता मी बाळगणार नाही तुमची तम्मा लोगी. सॉरी आई, काल मला घरी यायला खूप उशीर झाला. अगं ठीक आहे, एवढं काही नाही, आम्ही खूप वेळ वाट बघितली, पण इट्स ओके, एवढं काय. मायाही थोडं वाट बघत होती. तिला वाईट वाटलं असेल ना? वाईट असं नाही, पण काय अगं, ती थोडी शिस्तप्रिय आणि वेळेच्या बाबतीत जरा अशी काटेकोर अशी आहे. शी हॅज डेव्हलप्ड हरसेल्फ लाईक दॅट. सो त्यामुळे थोडीशी डिस्टर्ब वाटली. एनिवे, तुला एक सांगते, ही कंपनी यानी आणि मायानी एकाच वेळेला जॉईन केली, पण तिच्या या अशा शिस्तप्रिय वागण्यामुळे बघता बघता ती कधी पुढे निघून गेली हे आम्हालाच कळलं नाही. त्यामुळे डॅडचा तिच्यावर विश्वास आहे. विश्वास काय, खरं तर माझ्यापेक्षा जास्त जीव आहे तिच्यावर. तुला माहिती आहे, एकदा डॅडने जर मनात आणलं ना, तर सरळ तो कंपनी तिच्या नावावर पण करेल. नाही, ती इतकी महत्वाची आहे सगळ्यांसाठी, तरी सुद्धा मी तिला भेटू शकले नाही. नाही, मला खरंच खूप वाईट वाटतंय, पण आज काही झालं तरी तिला मी भेटते. हसतोस काय? काय नाही, तू जे ठरवलंस त्याच्यावरून. तुला माहितीये का मॉम, हिने काय ठरवलंय, ही जेव्हा मायाला भेटणार आहे ना, तेव्हा हिच्या स्पेशल पुडाच्या वड्या घेऊन जाणार आहे तिच्यासाठी. तिला काय हरकत? म्हणजे बाबांना आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींना पण खूप आवडल्या होत्या ना, म्हणून. अगं त्यात तू छानच करतेस, त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. म्हणजे ते डॅडचे मित्र ही वेगळी गोष्ट आहे, ही अगदी फुल डाएट कॉन्शियस आहे का ती. पण कदाचित आवडतील तिला, आणि शिवाय लग्नाचा आहेर सुद्धा घेऊन जाईल. पुडाच्या वड्या, लग्नाचा आहेर वगैरे नाही झेपणार आहे मायाला. तू असं सारखा नकारार्थी का रे बोलतोस? हे बघ राधिका, तुला जो काय आहेर करायचा असेल ना, जी काय गिफ्ट द्यायची असेल ती तू नेऊन दे. तिच्या आवडी निवडीचा विचार बाजूला ठेव. तुझ्या भावना मला जास्त महत्वाच्या आहेत. थँक्यू.
मम्मा खूप बोर होत ना, शॉपिंग करून येऊया थोडीशी. चालेल. चल. पैसे आहेत तुझ्याकडे? असं कशाला बोलतेस? 5 लाख रुपये आहेत ना आपल्याकडे, घरी जाऊन ते कलेक्ट करू. इथे बोलू नको, ते केड्याने ऐकलं ना तर आपली वाट लावली. आवाज कशाला काढतेस आता? मी काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? मम्मा वेगळी दिसते, वेगळी. ती काही वेगळी वेगळी दिसत नाही, तिचं फक्त लग्न झालं. that's it. मला माहितीये, काय? मला माहितीये की त्या मेहताकडून तुम्ही लग्नासाठी 5 लाख रुपये घेतले. तुला कोण सांगितलं? एक मला कळत नसतं, मी शोधून काढत असतो. गुरुचा फोन आला होता. म्हणजे त्यांनी फोन केला होता आणि सांगितलं की तुम्ही ते मेहताकडनं जे 5 लाख रुपये घेतले ना, ते तो त्याला परत करणार आहे. काय? गॅरी मॅड आहे का? असं केलं ना तर माझी आहुती वाया जाईल रे केड्या. माझा सॅक्रिफाईस वाया जाईल रे केड्या. माझं लग्न वाया जाईल रे केड्या. अहो तुम्ही अख्ख्या वाया गेल्यात. नाही आता काय वाया जायचंय? अहो आतापर्यंत त्यांनी पैसे दिले पण असतील. अरे पैशाच्या मागे धावणारे लोक पाहिलेत, पण ह्यांच्या पुढे 2000ची नोट घेऊन धावलं तर ऑलिम्पिक जिंकतील. कधी एकदा ना ते पैसे डोळ्यांनी बघते असं झालंय. टिंग टॉंग टिंग टॉंग. ओके. गॅरी, दार उघड. गॅरी, ओपन द डोअर. ओ माय गॉड, हा डोर लॉक म्हणजे तो पैसे द्यायला मेहताकडे गेला नसेल ना? अगं मम्मा, बोलला होता का काही? आय डोंट नो, ऍक्च्युली गेला पण असेल. आय डोंट. मी तुला प्रश्न विचारत नव्हते, मला भीती वाटत होती ना, ती बोलून दाखवत होते. गॅरी, अगं तू नाही येत काय नॉक करतेस? पण मग आता काय करायचं? फोन लाव. हा, गुड आयडिया. लागला 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 मम्मा, लागला. मम्मा गॅरीचा फोन स्विच ऑफ येतोय. ओ माय गॉड, आता काय करायचं? आय डोंट नो. Good morning, everyone. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. Good morning. Everybody meet Maya. माया हिचं फक्त नावच नाहीये, तर आपल्या SB ग्रुपचं US मधलं जे ऑपरेशन्स आहेत त्याची ही प्रमुख ओळख. तिकडे US मध्ये एकही डिसिजन हिला विचारल्याशिवाय घेतला जात नाही आणि आजतागायत हिने घेतलेला एकही डिसिजन चुकलेला नाहीये. आणि म्हणूनच इथे इंडियामध्ये आपला बिझनेस नव्याने सेटअप करण्यासाठी मुद्दाम USहून तिला बोलवून घेतलं. माया, गेट अक्वेंटेड विथ एव्हरीवन. मी आलोच. नाईस टू मीट यू मॅम. युअर गुड नेम? दीक्षित. पोस्ट? मॅनेजर. मिस्टर दीक्षित, तुम्हाला घाम येण्यामागे मी तुमच्याकडे एकटाक बघते हे एवढंच कारण नाहीये. या हॉलमधला एक AC बंद आहे. मॅनेजर आहात ना? मॅनेजर आहात ना? कम ऑन लाऊड. येस मॅम. सो shouldn't you be aware about it? आय एम सॉरी मॅम. गेट बॅक टू वर्क. मी ऑफिसमध्ये पाऊल टाकल्यापासूनच मला काही गोष्टी खटकल्यात. रिसेप्शन एरियामध्ये व्हिजिटर्सना बसण्यासाठी इनफ जागा नाहीये. मेन डोअरला CCTV कॅमेरा नाहीये. आणि फर्निचरचा कलर, इज दॅट इवन अ कलर? कम ऑन, देयर इज नो एनर्जी इन डेकोर. काय करताय तुम्ही? हे बघा, मला हे चालणार नाही. सो आजपासून ज्या ज्या गोष्टींमध्ये बदल करणं पॉसिबल आहे करा. आर यू गेटिंग इट? येस मॅम. गुड. सर, आपण जे नवीन ज्यूस लॉन्च करतोय त्याचं डिझाईन फायनल करत होतो आणि त्या डिझाईनची कॉन्सेप्ट काय असेल त्याचं विचारायचं होतं तुम्हाला. इज दॅट इवन अ क्वेश्चन?
तुम्ही ज्यूसचं प्रोडक्ट लॉन्च करताय राईट? येस. सो ऑफकोर्स त्याच्या पोस्टरवर एक फिट अँड फाईन मॉडेलच असायला हवी. And the concept behind that is juice being an integral part of her diet. That's how she keeps her healthy, right? So आता वेळ कशाला वाया घालवताय डिस्कशन मध्ये? लवकरात लवकर एक मॉडेल फायनल करा, गेट द शूट डन आणि पुढच्या 4 दिवसांमध्ये माझ्याकडे फोटोग्राफ्स आले पाहिजेत. ओके? What are you waiting for? She's your boss. Follow her instructions. येस मॅम. Taking charge already, huh? Good, good. Come, my cabin is there. या. माया, हे सॅमी. गुड मॉर्निंग. अरे नाही बसा बसा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए थांब थांब तिकडेच थांब. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज काय आहे? राधा चल. Finally, this is Maya. How have you been, Radhika? ठीक आहे. तू कशी आहेस? Damn good. पण आज तू इथे कशी काय? म्हणजे तुझी स्वतःची कंपनी आहे राईट? सो तुझा वर्किंग डे नाही? हो, मला इथून ऑफिसमध्येच जायचंय, पण काल तुझी आणि माझी भेट झाली नाही ना, म्हणून खास तुला भेटायला आले. दॅट्स ग्रेट. आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज सुद्धा घेऊन आले. अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? आता हा सरप्राईज देत होता, आता तू देतेस काय? एक मिनिट हा, प्लीज. थँक्यू. हे घे. हे खास तुझ्यासाठी आहे. हे काय आहे? उडाच्या वड्या. राधिका म्हणजे हे फारच इंटरेस्टिंग दिसतंय. ओके, बट आय एम सॉरी, मी नाही खाऊ शकत. हे मी खूप स्ट्रिक्टली डाएट फॉलो करते. प्लीज डोंट माइंड. मी म्हणालो होतं ना तुला राधा, ही नाही खाणार. डाएट असतं तिचं, तिला नाही झेपणार आहे सगळं. ठीक आहे, पण काल तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंस ना, ते मी घेतलं. तसंच हे माझ्याकडून गिफ्ट आहे, म्हणून मला असं वाटतं की ओके, आता गिफ्ट म्हणाली आहेस म्हटल्यावर मला खावंच लागेल. मी एकच बाईट घेईन. ओके, एका बाईटवर थांबणार नाहीयेस तू. लेट्स सी. डॅम गुड. मला फारच आवडलं हे. मस्त. मला पण दे. काही गोष्टी आमच्या राधिकाच्या अगदी स्पेशल आहेत. ती चव तुला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. सर, फार कौतुक करू नका, नाही तर मी याचं सुद्धा पेटंट मिळवायला ट्राय करेन. माया, पुन्हा एकदा सॉरी. काय काल तुला मी नाही भेटू शकले. ते काम असं होतं की. दॅट्स ओके, नो इश्यूज. ओके, सी, वर्क कम्स फर्स्ट. घे. थँक्यू सो मच. वा. अरे दीक्षित, गुड मॉर्निंग मॅम. या पुडाच्या वड्या. नो थँक्यू सर. बरं. मॅम, तुम्ही जे कॉन्सेप्ट सांगितले होते नवीन प्रोडक्ट लॉन्चचे, त्याप्रमाणे काही डिझाईन्स बनवलेत, एकदा बघून घेता? कसलं डिझाईन? अरे आपण एक नवीन ज्यूस लॉन्च करतोय, त्याच्यासाठी आर्टवर्क्स आणि डिझाईन्स. ए मग राधा, तू पण बघ ना. काय तुझ्या डोक्यात कधी कधी खूप मस्त भन्नाट आयडिया येतात. बघून घे एकदा. ओ येस राधिका. मला काय नाही नाही, मला यातलं फारसं काही माहिती नाहीये, मी कसं सांगणार? अगं बघून तर घे. असं समज की राधिका मसालेचाच नवीन प्रॉडक्ट आहे आणि तुझं मत सांग बघू. बरं, बघते मी. या शो.